नमस्कार. मी किशोर जावळे. सर्वप्रथम ख्रिसमस दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित केल्या होत्या. या सर्व ग्रामसभेचा विषय हा एकच होता. विकास भारत रोजगार व आजीविका हमी मिशन व्ही रामजी अधिनियम 2025 अंतर्गत जनजागृती. म्हणजे केंद्र शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे, जी पूर्वी जशी आपल्याकडे मनरेगा होती किंवा आत्ता सध्याला रोजगार हमी अंतर्गत MRGची कामं चालू असतात, त्याच पद्धतीची. पण तिच्यात थोडंसं वेगळी सुधारणा केली. पूर्वी जसे आपल्याला काम केल्यानंतर वेळेवर कामाचा मोबदला मिळत नव्हता, तर तो मोबदलासुद्धा वेळेवर मिळणार. जर नाही मिळाला, तर झालेल्या मोबदला मिळण्याला जो विलंब होणार आहे, त्या दिवसाचे पूर्ण व्याजासहित काय पैसे होतील, त्या पद्धतीनं तुम्हाला तो मोबदला दिला जाणार आहे. योजना खूप चांगली आहे, परंतु प्रश्न हा उभा राहतो प्रत्येकाच्या मनामध्ये. खास करून जे तालुके अ, पाण्याच्या बाबतीत आर्थिकदृष्ट्या किंवा शेती ज्या ठिकाणी 12 शेती पिकवली जाते, अशा ठिकाणी ह्या योजना काहीही कामात नसतात. ह्या योजना फक्त त्या ठिकाणी घरकुलाच्या बाबतीत चालवल्या जातात. त्या पण बळजबरीनं. असा कुठला घरकुलाचा क्रायटेरिया नाही आहे का घरकुल बांधताना MRGSमधून मास्टर भरलेच पाहिजे. त्या कामातून रोजगारांना संधी उपलब्ध झालीच पाहिजे, अशी कुठलीही काही नियमावली नाही आहे. परंतु एक ती योजना फॉलो करायची म्हणून काही ठिकाणी अशा पद्धतीनं ती योजना राबवली जाते. आता आपला कोपरगाव तालुका आहे. इथं शक्यतो शेतीलाच मजूर भेटत नाही आणि मजुराची इथली रोजंदारी कमीत कमी 700-800 रुपयाच्या वर मजूर रोजंदारी पाडतंय इथं. आपल्यासारख्या जो तालुका आहे कोपरगाव, 12 महिने जो बागायती ट्रॅक आहे आपल्याला, अशा ठिकाणी ह्या योजना म्हणत असताना सुद्धा ह्या राबवता येईल. त्यामुळे अशा ह्या योजनेनिमित्त आता नसते हा प्रवास अशा ठिकाणी सुद्धा उपयोग होत नाही. कारण रोजंदारी ही 300-350 रुपये असते आणि ह्या रोजंदारीमध्ये खडीकरण, मुरमीकरणाचं काम आपल्या इथला मजूर हा करू शकत नाही. मग अशा वेळेस ह्या योजना आपल्या भागामध्ये ह्या मागे पडतात. त्यामुळं स्थानिक समजा जे अशा ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे का बुवा ही जी योजना आहे, ज्या ठिकाणी ह्या योजनेची प्रामुख्याने गरज आहे. आता ड्राय एरियामध्ये एक शेतीची कामं आटपल्यानंतर तिथं काम नसतं त्या लोकांना. मग ठीक आहे ना, त्या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना त्याच्यातून 4 पैसे भेटलेही पाहिजे, त्याच्यातून त्यांना रोजगार मिळणार आहे, याबद्दल कुठली काही शंका नाही. परंतु आमच्यासारख्या सुजलाम सुफलाम तालुक्यामध्ये ह्या योजनेची वाघोडी उडवली जातात. ही योजना कुठेही कामं पडत नाही. जर ठरवलं या योजनेअंतर्गत आपल्याला शिवार रस्ते करायचे यांत्रिकीकरणाच्या सहाय्यानं, तर तेही होत नाही. मग त्याच्यामुळं ह्या योजनेला अशा ठिकाणी काहीतरी फाटा फोडून हे असे जे काही गावांतर्गत जे कामं जे असतात, पाण्यात रस्ते असतील,
किंवा शिवार वाहतूक रोड असतील, हे रस्ते आमच्या दृष्टीनं होणं खूप गरजेचं आहे. कारण आमच्या भागामध्ये शेती ही 12 महिने पिकवली जातात. आम्हाला त्या रस्त्यांचा उपयोग खास करून पावसाळ्यामध्ये जर रस्ते भक्कम झाले, तर पावसाळ्यामध्ये आम्हाला त्या रस्त्यांचा उपयोग आमच्या दळणवळणासाठी व्यवस्थित करता येईल. त्यामुळे ही योजना आपल्या इथं ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपला जो 12ही महिने पिकणारा किंवा 12ही महिने ज्या ठिकाणी शेती केली जाते, असा सुजलम सुफलम जो भाग आहे, ह्या भागामध्ये ह्या योजनेचा क्रायटेरिया थोडासा वेगळा बदलून घेतला पाहिजे. तिथं ह्या रोजंदारीत काम करायलाच माणसं नाही, तर ह्या योजनेचा तिथं उपयोग. ग्रामीण भागामध्ये जे रस्ते प्लॅनमध्ये आहे, त्यांचे प्रामुख्याने बऱ्यापैकी कामं होतात. परंतु जे शिवरस्ते अ, जे शेतकऱ्याच्या बांधाला जातात, शेती वाहतुकीसाठी जे रस्ते उपयोगाचे आहे, अशा रस्त्यांच्या कामाला प्रॉब्लेम येतो. हे रस्ते धड ग्रामपंचायतला करता येते, कारण ग्रामपंचायत तेवढी सक्षम नसते. ग्रामपंचायतचा ग्रामनिधी हा त्या रस्त्यांचे काम होईल इतपत नसतो. त्यामुळे ह्या योजनेतून जर आपल्याला ह्या रस्त्यांची कामं करता आली, तर शासनाने आपल्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली, असं म्हणण्यास काही अडचण नाही. परंतु हा विषय अ, सरकारपर्यंत मांडला गेला पाहिजे. तरच याच्यावर सरकार काहीतरी विचार करू शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, यांना हा विषय समजेल आणि निश्चित ते ह्या पद्धतीनं हा विषय